शहापूर शहरातील 9 मंदिरांना नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्याकडून निर्माल्य कलश भेट। शहापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने निर्माल्य कलश वाटप। शहापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 17 नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। ताडोबा अंबिका माता मंदिर, श्रीराम मंदिर, वेताळ मंदिर, हनुमान मंदिर, आई अंबिका माता मंदिर, गंगा देवस्थान मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच विठ्ठल रुक्माई व हनुमान मंदिर इथं निर्माल्य कलश देण्यात आले। या कलशांचा उपयोग मंदिरामध्ये जमा होणारे निर्माल्य योग्य पद्धतीने संकलित करण्यासाठी होणार असून त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता राखण्यास आणि पर्यावरण संरक्षणास मदत मिळणार आहे। मंदिर परिसरात निर्माल्य कलश उपलब्ध झाल्याने नदी आणि जलस्रोतांमध्ये निर्माल्य टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे। परिसर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यास हातभार लागणार आहे। या उपक्रमाचं मंदिर ट्रस्ट आणि नागरिकांनी स्वागत केलं। प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, ठाणे जिल्हा समन्वयक व माऊली प्रतिष्ठान संस्थापक संतोष शिंदे यांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमात तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतोष शिंदे साहेब यांनी जो उपक्रम राबवला, जे निर्माल्य कलश प्रत्येक मंदिराकडे जो प्रत्येक मंदिरामध्ये त्यांनी दिला, त्याचप्रमाणे आमच्या इथे वाघोबा मंदिरच्या इथे सुद्धा हा निर्माल्य कलश दिला। कारण शहापूर शहरामध्ये जरी कचऱ्याची गाडी येत असली तरी निर्माल्य कलशाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणे भेडसावणार आहे। तर त्या कलशामध्ये हार, जे मंदिराचे हार किंवा हे इतर पायदळी उडवले जातात, त्याचा एक प्रकारे एक अपमानच होतो। यासाठी जे संतोष शिंदे साहेब व माजी नगराध्यक्ष शिंदे मॅडम यांनी जो हा उपक्रम राबवला, त्याबद्दल आम्ही वाघोबा मंदिराकडून आम्ही त्यांचे आभार मानतो। मी म्हटलं सर आपल्याला एक कलश पाहिजे होता असा, पण त्यांनी ते म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी सांगितलेली संकल्पना लगेच अंमलात आणली आणि संपूर्ण सगळ्या शहापुरातील मंदिरांना ह्या कलशाचं वाटप केलेलं आहे। आणि आता आपलं हे जे निर्माल्य निघेल ते त्या कलशात सर्व आपल्या आळीतल्याच रहिवाशांनी पण आम्ही त्याच्यातच टाकायचं, फक्त निर्माल्य टाकायचं असं आपल्या आजूबाजूला तुम्ही सर्वांना सांगा। म्हणजे आपल्याला आज त्या निर्माल्याचं पावित्र्य राखलं जाईल आणि त्याचं श्रेय मी या दोघा उभयतांना देते। ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।